बाबा, आता आई बरी झाली ना की मी घरीच जातो. जा मग तुझ्या घरी. अरे म्हणजे तू जा घरी, आम्ही सगळे आहोत ना. आणि मंदार पण त्यांचाच मुलगा आहे, त्यालाही आहेच की आईची काळजी. आणि तू कालपासून त्रास सहन करतोयस ना, म्हणून म्हणतीये जा तू. तुम्ही आहातच सगळे काळजी घ्यायला, तरी मी थांबतो. आईला बरं वाटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अरे हो, पण मग तिकडे अश्विनीचं काय? काल रात्रीपासून तू तुला भेटला नाहीस, वाट पाहत असेल रे बिचारी. म्हणूनच म्हणतीये जा तू शुभंकर. नसेल जावंसं वाटत तर थांब. तू इथे एकटा थांबलास काय किंवा अश्विनी सोबत थांबलास काय, मला काय छानच वाटणार आहे. काय रे मंदार? हो, शरू, घाबरलीस तू? काय होतं हे सगळं? अगं तुझं पितळ उघडं पाडण्यासाठी हे सगळं चालू आहे. काय पोरखेळ आहे हा? पोरके तर तूच चालवलंयस. अगं तुला बरं वाटत नव्हतं ना, साधं उठता येत नव्हतं, पण छान उड्या मारल्यास हा, तेही आवाज न करता. वा, ऍक्टिंग छान करतेस हा, पण माझ्या इतकी भारी नाही. व्हिडिओ दाखवू सगळ्यांना? सांग ना, व्हिडिओ दाखवू का? काय म्हणतील सगळे? काय हवंय तुला? तुझ्याकडून शुभूची सुटका. सुटका? हो, करतीयस ना सुटका? शुभंकर, आई, अगं आई काय झालं? चल तू आधी आराम कर. शारदा, तू का उठलीस? तुला आराम कर बरं, तू आधी सांग. मला बरं वाटतंय. मला बरं वाटतंय मला. आई, डॉक्टर काय म्हणाले आराम करायला ना. चल तू. मुळात डॉक्टरांना बोलवलीस कशाला? अगं पण आई, हे बघ, मी खूप वेळा आराम केलाय, मला बरं वाटतंय आता. तू रात्रभर जागलायस, तुला गरज आहे आरामाची. जा. अगं ठीक आहे ना, मी झोपेन नंतर. नंतर नाही, आत्ता जा. अगं पण तू. हे बघ, मला बरं वाटतंय, सांगा ना याला. शुभंकर, अरे रात्रभर जागा आहेस तू, थोडा वेळ सुद्धा झोपला नाहीस. अरे अशानं तुझी तब्येत बिघडेल रे. आणि त्यातून कालपासून तू घरी गेला नाहीस, अश्विनीला भेटला नाहीस, ती एकटीच घरात बिचारी काळजी करत बसली असेल, वाट बघत असेल तुझी. जा. तू जा, चल. आई ऐक ना, तू जा, मला बरं वाटतंय. तू जा. तुला नक्की बरं वाटतंय ना? हो, मला बरं वाटतंय. तू जा. बरं, काही लागलं ना तरी मला बोल. नक्की सांगे. येऊ? जा. येतो.
सक्सेसफुल. फोटोग्राफर आलात तुम्ही? कशा आहेत आई? तुम्ही ना काळजी करू नका. मी आत्ताच देवासमोर नारळ ठेवला आणि प्रार्थना पण केली आहे. आपल्या आईंना काही होणार नाही. हो हो हो, हे बघा, तुमच्यासारखी सून असेल ना तर आईला नक्कीच काही होणार नाही. असं काही नाहीये. हो तसंच आहे. आई बरी झालीये. काय? हो, आई बरी झालीये. आणि तुम्हाला माहितीये का, आता मला तीच दारापर्यंत सोडायला आली होती. बघा, मी म्हटलं होतं ना आपल्या आईंना काही होणार नाही. तुमच्यामुळेच. मी काय केलंय? मी तर फक्त देवासमोर नारळ ठेवला आणि प्रार्थना केली. आईजवळ तर तुम्ही होता रात्रभर त्यांची काळजी घ्यायला. नाही ते खरं आहे. अहो पण तुम्ही इथे होता तरी काळजी करत होताच ना. आणि रात्रभर तुम्ही कोणासाठी जागलात? आईसाठीच ना. मग त्यामुळे आईच्या बऱ्या होण्यात तुमचा सुद्धा तितकाच हात आहे. मी काय केलंय? बरं, ते महत्वाचं नाहीये. आईंना आता बरं वाटतंय हे महत्वाचं आहे. तुमच्यासारखी सून असेल ना तर आईला काहीच होणार नाही. चुन चुन के बदला लेंगे, छोड़ेंगे नहीं उन चूहों को. कट. चूहों को नहीं मैडम, चूहों को. सॉरी, वन मोर. हाँ ठीक है, रेडी, रोल कैमरा एंड एक्शन. चूहों का बदला लिया है. कट. चुन चुन के मैडम, चुन चुन के. ओके. रोल कैमरा एंड एक्शन. चुन के मैडम, चुन के. अरे ये चूहों वाली दवाई कोई मुझे लाके दो, मैं ही खुदकुशी करता हूँ. सर, आप ऐसे कैसे बोल रहे हो? आपको कुछ हो गया तो ये ऐड कैसे शूट करेंगे? अरे यार, वो तो वैसे भी नहीं हो रही पम्मी. देखो, एक तो तुमने इतने कॉल किए मुझे और ऊपर से तुम्हारे घर में शूटिंग है, इसलिए तुम्हें रोल मिला है. कम से कम वो तो ठीक से करो. सर, आप टेंशन मत लो, मैं हूं ना. अब आप देखो, मैं ना ऐसा ऐड करूंगी ना, ऐड देखते उंदीर मर जाएंगे. उंदीर क्या, हम भी मर जाएंगे. क्या? नहीं कुछ नहीं, चल जल्दी रोल कर. हाँ, रोलिंग एंड एक्शन. चुन के बदला लिया है, छोड़ेंगे नहीं चूहों को. चुन के बदला लिया है, छोड़ेंगे. अब ये कौन है? काय? अगं पण मी काम होतं माझं. काम माझ्याकडे. काय काम होतं? काम मुझे भी है, जाना है मुझे भी. 2 मिनिट फक्त. हा झेंडू, हा बघायचं काय काम आहे. हो. काय झालं ग? अगं मला आशूचा पत्ता पाहिजे. का? काम आहे माझं. अश्विनीला माहेरी बोलवायला जातेस की काय? नाही, दुसरं काम आहे. काय? तुला काय करायचंय? तू पत्ता दे, मेसेज करते. हा, निघते मी. हो. अब छोड़ेंगे नहीं सर. सॉरी सर. अरे रुको जरा, कैमरा पोजीशन चेंज करना है ना. काय ग, ती रुपाली इकडे कशाला आली होती? अश्विनीच्या घरचा पत्ता हवा होता तिला. काय? अश्विनीच्या घरचा पत्ता? तिला कशाला हवाय अश्विनीच्या घरचा पत्ता? मी विचारलं पण तिनं नाही सांगितलं. मैम रेडी? येस सर. चलो हाँ जी, आ जाओ. पम्मी दी, ऑल द बेस्ट. थँक्यू झेंडू. कैमरा रोलिंग, साइलेंस एंड एक्शन. चुन के बदला लिया है, छोड़ेंगे नहीं चूहों को.
पेन हा इथे पाकिट घेतो. काही काही विसरायला नको. अश्विनी निघतो आम्ही. फोटोग्राफर हा डबा. अरे हो द्या. नशीब मी आठवण करून दिली, नाहीतर आज पण विसरला असता. कसं होईल हो तुमचं माझ्याशिवाय? अच्छा मॅडम, कसं आहे ना, आमच्यासारखे विसरभोळ्या लोकांमुळेच तुमच्यासारख्या लोकांचं महत्व आहे. बाय द वे थँक्यू. चला येतो मी. आणि हो, आज जर मी डबा विसरलो असतो ना, तरी माझ्या आईने माझ्यासाठी डबा पाठवला असता. वा, मजा आहे का माणसाची. म्हणजे इकडनं बायको डबा देते, इकडचा डबा विसरला तर आई डबा आणून देते. वा, काय पोट आत घ्या. ए हॅलो, माझं पोट बाहेर नाही आलंय. आणि कसं आहे ना, तुम्हा दोघींचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी उपाशी राहूच शकत नाही. आणि जरासं पोट आलं ना तरी चालणार आहे मला. बर, पण तरी फोटोग्राफर, हा डबा न्यायला विसरू नका. आईंना त्रास नको. काल जरी त्यांना बरं वाटलं असेल ना, तरी त्यांनी आता त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आपण आहोत ना तिची काळजी घ्यायला. फोटोग्राफर, तुम्हाला कॉलेजला नाही जायचं? हो हो, बोलत काय बसलोय, मला खरंच उशीर होतोय. मी निघतो. हा, एक मिनिट. चला. चला, उशीर होतो. येतो. बाय. डबा वेळेवर खा. हो. आणि सोडायला येता? येऊ. मग जेवण काय बनवणार? तुम्ही सांगा, तुम्हाला काय खायचंय? भाकरी तुला सोडून काही म्हणा. फोटोग्राफर. फोटोग्राफर. बाय. स्टँड हे शेवटचं आहे फोटोग्राफर, तुमचं नेहमीच आहे. मीच वर करते स्टँड. हे शेवटचा. थँक्यू अश्विनी. बाय. बाय. लवकर आहे. येऊ. आशू, तायडे. नशीब लक्षात ठेवलंस. मला वाटलं विसरलीस आम्हाला. असं काय बोलते तायडे? पण तू इथे कशी? अगं, पम्मीकडनं पत्ता घेतला. मला ना जरा बोलायचं. अगं बाबू, हे नगरकरांचं घर आहे? एवढं मोठं? बाई आशू, तुझं तर नशीबच फळफळ ग. आणि आईने मला पाहून देताना असला नवरा का शोधला काय माहिती. तायडे, बरं चल आज जाऊन बोलू आपण. चल तायडे. अगं, मी आणि फोटोग्राफर इथे राहतो. काय? अगं, एवढं मोठं घर असताना तुम्ही या झोपड्यात राहता का? अगं, बाईंनी आम्हाला अजून स्वीकारलं नाहीये, म्हणून आम्ही घरात नाही जाऊ शकत. आता काय तुम्ही कायमच्या इथेच राहणार का? अगं नाही, एकदा बाईंचा राग गेला ना की त्या घेतील आम्हाला घरात. म्हणजे तोपर्यंतचा वनवास इथंच. त्यापेक्षा घरी होती ते काय वाईट होतं? उगीच हात दाखवून अवलक्षण अशीच गत झालीये तुझी. तायडे, तू आधी घरात चल. तुला चहा पाजते म्हणजे तुझं डोकं शांत होईल. चल. चुन चुन के बदला लिया है, अब छोड़ेंगे नहीं इन चूहों को. एंड कट.
वाटलं? मम्मी ती खूप छान होतंय आणि कधी नाही ते तुम्हाला एक डायलॉग सरळ सोट पाठ झालाय आणि तो पण हिंदी. झेंडू, मला माझे सगळे डायलॉग तोंडपाठच असतात. तू आता बघच हा शॉट मी कसा देते. 1 टेक. मॅडम रेडी? येस येस चला येस शॉट करू. चला क्विक. येस. मेकअप दादा, काय हे? लवकर या. पफ कुठे आहे? तुला वेगळं आमंत्रण द्यायचं का? हा, आणि इकडचे केस करा, ते बाहेर आलेत बघ. हा मैडम हा हो गया आपका? शुरू करना है ना? हा हा सर सर, एक मिनिट. आउट 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 आउट. रोल. रोलिंग. ऍक्शन. चुन चुन के. कट कट. आता कोण आलं बघ झेंडू. मी बघते. तुम्ही तू इथे काय करतेस? मम्मी मॅम, मला अश्विनी बद्दल विचारायचं होतं. ते तुम्ही फोन उचलत नव्हतात ना, म्हणून मग मी घरीच आले. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? फॅन. ठीक आहे, चला चल बस. बोल, काय काम होतं? मम्मी मॅम, अश्विनी कामावर येत नाहीये. अहो, मी तिच्या घरी फोन केला होता, पण तिची आई काही सांगतच नाहीये तिच्याबद्दल. मला भेटायचंय हो तिला. तुम्हाला माहितीये ती कुठे आहे? तिच्या नवऱ्याकडे असेल. अश्विनीने लग्न केलं? हो. कधी? वो बहुत लंबी कहाणी आहे. नाही, मग राहू देत. अगं बस 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 बस. बोल. मला ना तिचा पत्ता हवाय. तुम्ही ना मला फक्त ती कुठे आहे तेवढंच सांगा. माझं काम आहे तिच्याकडे. अगं आता कुठेतरी तिचा संसार चालू झालाय. मला नाही वाटत ती कामावरती येऊ शकेल. अहो नाही, मी बोलते तिच्याशी. तुम्ही मला फक्त तिचा पत्ता सांगा. पण मला वाटत नाही तिला कामाची काही गरज आहे. तिचा नवरा खूप चांगले पैसे कमवतो. अगं करू देत तिला संसार. अहो असं नका ना म्हणू. मला हवी आहे ती बुटीक मध्ये. पम्मी मॅम, तुम्ही ना मला फक्त तिचा पत्ता सांगा. मी ना तुम्हाला 10 नाही 20% डिस्काउंट देईल. पण प्लीज पत्ता सांगा मला. झेंडू, जा मॅडम साठी ज्यूस घेऊन ये. हो. आता तुम्ही एवढी रिक्वेस्ट करताय तर सांगते तुम्हाला पत्ता. थँक्यू पम्मी मॅम. हो, थँक्यू वगैरे ठीक आहे, पण 20% डिस्काउंट. हो शुअर. झेंडू, अगं किती वेळ झालाय, ज्यूस आण. नाही, राहू दे पम्मी मॅम, मी निघते. झेंडू येते मी. येस. मम्मी दी 20% डिस्काउंट. अश्विनी आणि शुभंकरच्या लग्नाचा असाही फायदा झाला तर. अगं पण माझं काय? तू या तंबूत का होईना तुझा संसार थाटलाय, पण माझ्या संसाराचं काय ग? आणि काय ग, तू गाडी घेऊन देणार होतीस ना, त्याचं काय झालं? तायडे, थोडे पैसे जमलेत, आणखी थोडे जमले ना की मी देते तुला गाडी घेऊन. तू काळजी नको करू. तू कामावर जातेस? नाही. अगं मग कशी काळजी करू नको? तू कामावर नाही गेलीस तर पैसे कसे जमा होणार? आणि त्यात बाईंनी तुम्हाला घरात घेतलेलं नाही, म्हणजे शुभंकरच्या पगारावर तुमचा संसार चालणार. घरी आई शिवणकाम करते, पण त्यातनं फक्त घराचा खर्च निघत, पैसे नाही साठवता येणार ग. तायडे, मला ना थोडा वेळ दे. संसार नवीन आहे ना ग. इथे सगळं व्यवस्थित झालं ना तर मी लगेच कामाला सुरुवात करते. अगं पण कधी? आणि एवढे दिवस तू कामावर नाही गेले म्हटल्यावर ती बुटीकवाली तुला कामावर तरी ठेवन का? नाही, मी बोलते ना मॅडमशी. तू काळजी नको करू.
अगं आशू, तू तुझा संसार थाटला म्हणून मला विसरू नको ग. माझा पण संसार आहे, लक्षात असू दे. तायडे, अगं असं का बोलते? तायडे, मी तुम्हाला न सांगता लग्न केलं, पण मी माझी नाती नाही विसरले. मला तुझी, आईची खूप आठवण येते. तायडे, आई कशी आहे ग? कशी असणार? तुझी आठवण काढून रडत असते.